तर बुलेटिनची सुरुवात करूया आताच्या मोठ्या बातमीने। तर कंधार तालुक्यात ट्रॅक्टर नंतर आता बस बंदी करण्यात आली आहे। एसटी महामंडळाला कंधार पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे आणि आंदोलनावेळी होत असलेली तोडफोड रोखण्यासाठी हा आता मोठा निर्णय घेण्यात आलाय। तर आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय, कंधार तालुक्यात ट्रॅक्टर नंतर आता बस बंदी सुद्धा करण्यात आली आहे। एसटी महामंडळाला आता कंधार पोलिसांनी नोटीस पाठवली आहे। तर आंदोलनावेळी होत असलेली तोडफोड रोखण्यासाठी आता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। तर कंधार तालुक्यात ट्रॅक्टर नंतर आता बस बंदी असणार आहे आणि एसटी महामंडळाला कंधार पोलिसांनी या संदर्भातली नोटीस सुद्धा पाठवली आहे। तर आंदोलनावेळी होत असलेली तोडफोड रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। आमचे प्रतिनिधी अजिंक्य सध्या आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, आता कंधार तालुक्यात ट्रॅक्टर नंतर बस बंदी सुद्धा लागू करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येते, काय माहिती मिळते? नक्कीच मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतायत। 24 डिसेंबर पर्यंत त्यांनी अवधी दिला होता, अन्यथा सरकारला पुढील आंदोलन जड जाईल असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं। त्यामुळे 24 डिसेंबरला मराठा समाज मुंबईत मोठ्या प्रमाणात दाखल होऊ शकतो। त्या अनुषंगाने कंधार पोलिसांनी पूर्वी ट्रॅक्टर मालकांना नोटिसा पाठवल्या असताना आता एसटी महामंडळाला देखील कंधार पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत। या नोटीसमध्ये असा उल्लेख केला की यापूर्वी मराठा आंदोलकांनी आंदोलनादरम्यान एसटी बसला मोठ्या प्रमाणात टार्गेट केला असून त्यामुळे एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे 24 डिसेंबर पासून पुढील आदेश येईपर्यंत कंधार आगारातून एसटी बस सोडण्यात येऊ नये, तसेच कंधार आगारात बाहेरून एसटी बसला बंदी या नोटीसमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे। नक्कीच अजिंक्य, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।